नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. संध्याकाळचा स्वयंपाक बाईकडे असे. ती कामावरून आल्यावर दिवाबत्ती करून चूल पेटवी. आधी कोरड्यात शिजवून घे, त्यानंतर काठवट घेऊन भाकरीला तवा ठेवी. तोपर्यंत चुलीत विस्तवाचा बऱ्यापैकी आहार पडलेला असे. दोन्ही हातांनी काठवटीत थापलेली भाकर ती लिलया तव्यावर टाकी. त्याचा चर्र असा आवाज निघे. भाकरी पाचली की बाई त्यावरून पाण्याचा हात फिरवून ती तव्यावर उलटी टाकी. त्यामुळे भाकरीच्या वरच्या भागावर पापुद्रा तयार होई. तव्यावर असं सर्व चालू असताना बाईची काठवटीत दुसरी भाकरी तयार झालेली असे. मग तव्यावरची भाकरी चुलीच्या भिंतीला आहाराच्या आणि जाळाच्या धगीला भाजण्यासाठी उभी ठेवी आणि काठवटीत थापलेली भाकर पाण्याचा शिपका मारून तापलेल्या तव्यावर जाई. काठवटीचा आणि तव्याच्या वेळेचा आणि उष्णतेचा सुंदर मेळ जमलेला असे. त्यात कामाच्या वेळेच्या गणितापेक्षा ताळमेळाच्या रसिकतेचा आनंद जास्त वाटे. गोलाकार भाकरीचा पापुडा फुगून वर येई. बाई हातानंच ती भाकरी टोपल्यात टाकी. सगळ्यात आधी मी आणि लीला खायला बसे. आम्हाला संध्याकाळी भाकरीबरोबर काहीही चाले. कधी कोरड्यास, कधी शेळीचं खरपूस तापलेलं दूध, तर कधी गुळा तेलाचा काला. टोपल्यात जमा झालेल्या भाकरीचा अंदाज घेऊन आजी आणि दादा जेवायला बसत. सर्वात शेवटी बाई एकटी जेवत असे. आमच्या सर्वांच्या जेवणावरून तिला भाकरीचा अंदाज येई. मग ती गरजेपुरतीच भाकरी थापत असे. यामुळे टोपलीत शिळी भाकरी राहत नसायची. सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर बाई सर्व भांडीकुंडी चुलीजवळच गोळा करून ठेवी. चुलीतली राख आणि विस्तव आत ढकलून देई. दारा शेजारच्या पाण्याच्या रांजणाजवळ न्हाणी केली होती. जेवण झाल्यावर बाई तिच्या विड्यांसाठीचे पानाचे पुडे व दादांच्या पानाचे पुडे पाण्यात भिजवून बाहेर काढून नरम व मऊ व्हायला ठेवी. सकाळी लवकर उठून बाई चुलीजवळची भांडी बाहेर ओट्यावर नेऊन नारळाच्या शेंडीच्या साह्यानं राखुंडीनं स्वच्छ धुवून काढी. घरात पाण्याची वानवा असे. मुलं उठायच्या आत आजीचा चूल पेटवून चहासुद्धा तयार झालेला असायचा. भांडीकुंडी घासून झाल्यावर बाईचाही चहा उरके. त्याआधी घर झाडून शेळ्यांखाली साफसफाई होई. बाहेरच्या ओट्यावरील झाडझूड करून घरातला आणि ओट्यावरील कचरा रस्त्याच्या पलीकडच्या आमच्या शेतातील उकिरड्यावर टाकला जाई. तोपर्यंत रुमालाच्या विहिरीवरून पिण्याचं पाणी आणण्यासाठी मळ्यातल्या बायकांची झुंबड उडालेली असे. भावकीच्या 7 महिला आणि शेजारच्या नवल्यांच्या 4 कुटुंबातील 4 बायका आपापले हंडे घेऊन सकाळी सकाळी रांजण भरून ठेवण्याच्या कामात गुंगलेल्या असत. रुमालाच्या विहिरीवरचं मोटेचं पाणी वाफ्यात कमी आणि रांजणात जास्त जात असे. पण सगळ्यांचीच गरज असल्यानं त्यावरून कधी कुणाची तक्रार नसे. असं सर्व सुरळीत सुरू असताना बाई पुन्हा पोटोशी राहिली. दिवस भरताच तिला मुलगी झाली. पण मुलाच्या जन्माच्या वेळी झालेल्या आनंदाची आता पुनरावृत्ती झाली नाही. पत्र्याच्या छताखालील मागच्या आडोशाच्या खोलीत बाळंतणीची बाच टाकलेली होती. त्या खोलीत वेगळ्या प्रकारचा वास भरून राहिलेला असे. बाजेला झोळी बांधलेली होती. सुरुवातीला बाजेवर असणारं बाळ नंतर झोळीत झोपायला ठेवत. त्याला झोका देण्याचं काम मला आवडायचं नाही. लीलाच्या मागं मात्र हे काम लागलेलं असे. बाळंतिणीसाठी तयार केलेला खारीक खोबऱ्याचा औषधी सुंठवडा मलाही खायला मिळे. बाई रोज मला एक लाडू देई. लाडवाच्या आशेने मी बाईचं काम मुकाट्याने ऐके. मला फारशी समज आलेली नव्हती, पण आठवत मात्र सगळं आहे. बाळंतिणीच्या खोलीत कायम अंधार होता, परंतु चुलीवरील घासलेटाची चिमणी आजी रात्रभर मालवत नव्हती. घरात बाळंतीण नसताना झोपताना आजी याच दिव्याची वात दोन्ही बोटांच्या चिमटीत पकडून मालवत असे. तिनं फुंकर घालून दिवा विझवल्याचं स्मरत नाही. बाळ 1.25 महिन्याचं झाल्यावर बाईनं घराबरोबरच विड्यांच्या कामाला सुरुवात केली. बाळाचं नाव सुंदर असं ठेवण्यात आलं. याच दरम्यान लीला आजीला आई म्हणायला लागली. तिच्या मागोमाग मी पण आजीला आई आणि लीलाला अक्का म्हणायला सुरुवात केली. घरात मला सर्व अण्ण्या म्हणू लागले. बाई सुंदरला पाठकुळी बांधून विडी कारखान्यात नेत असे. कारखान्यात इतर लेकूरवाळ्याही होत्या. जवळपास कोणाच्याही मुलांना स्वतंत्रपणे सांभाळणारी बाई नसे. त्यामुळे सर्वच जणी आपापल्या लेकरांना कारखान्यातच घेऊन जात. बाई कारखान्याच्या दाराच्या शेजारीत बसत असे.
भिंतीची खुंटी आणि जवळचाच कौलारू छपराचा आधार असलेला खांब यांना सुंदरची झोळी बांधलेली होती. कारखान्यात इतर लेकरांच्याही वेगवेगळ्या ठिकाणी झोळ्या होत्या. सुंदरच्या झोळीला दोरी बांधून तिचं दुसरं टोक बाईनं उजव्या पायाच्या अंगठ्याला गुंतवलेलं होतं. बाळ रडलं की बाई आपल्या पायानं तिला हलका झोका दे, पण विड्या वळणारा हात थांबवत नसे. एकाच वेळी दोन्ही कामं चालू राहत. सगळ्या सासूरवाशिणीच्या मागं कामाचा रेटा असे. शेतात उन्हात कष्टाचं काम करण्यापेक्षा हे सावलीतलं काम मात्र आरामदायी वाटे. शिवाय वर आठवड्याला खर्ची होत असल्यानं सासूरवाशिणींच्या हातात पैसे खुळखुळत. बहुतेकींचे नवरे पण विडी कामगार असत. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी मिळणाऱ्या पैशातून त्यांना स्वतःसाठी काही पैसे बाजूला काढणं अवघड होतं. बरेच नवरोबा बायकोच्या हातात पडणाऱ्या पैशाचा हिशेब बघत. या उलट खटल्याच्या घरात राहणाऱ्या सासूरवाशिणींना त्यांचा नवरा फितूर असे. सासूची नजर चुकून पैसे बाजूला काढायला नवराच मदत करी. अर्थात अशी उदाहरणं तुरळक असत. शेजारणीनं सासूकडे आठवड्याच्या खर्चीची चुगली केली तर घरात कज्जा ठरलेला होता. त्यामुळे नवऱ्याच्या हातचा प्रसादही मिळे. पण महिला कामगारही खूप हुशार असत. या सगळ्या कचाट्यातून पैसे बाजूला काढायच्या अनेक युक्त्या त्यांच्याकडे होत्या. काही चलाख महिला त्यांचं रोजचं काम संपल्यावर, म्हणजे सुपातील तंबाखू आणि पानं संपल्यावर शेजारणीच्या विड्या वळून देत. जिला विड्याचं माप कारकुनाकडे द्यायच्या वेळेच्या आत सुपातील तंबाखू आणि पानं संपवणं शक्य होत नसे, अशी महिला कामगार शेजारच्या महिलेची मदत मागे. शेजारीण पण आपलं माप देऊन मोकळी झालेली असल्यानं घरी जायच्या आधी या अवघडलेल्या महिला कामगाराची मदत करी. आठवड्याच्या शेवटी दर दिवसाच्या मदत करून बांधलेल्या विड्यांचा हिशेब करून सहमतीनं ठरवलेल्या व्यवहारानुसार शेजारणीला पैसे द्यावे लागत. कधीकधी एखादी महिला कामगार स्वतः बांधलेल्या विड्या शेजारणीच्या नावावर जमा करी. अर्थात विड्या शेजारणीच्या सुपात टाकून ती आठवड्याच्या शेवटी दर हजारी हिशेबानं त्याचे पैसे शेजारणीकडून काढून घेई. काही महिला कामगार विड्याच्या पानांचे पुडे शेजारणीला विके आणि स्वतःला कमी पडल्यावर कामगार नवऱ्याकडून विकत घ्यायला लावी. अशाच प्रकारच्या एक ना अनेक प्रकारे दोन पैसे गाठीला ठेवण्याचा प्रयत्न करत. याच पैशातून त्या स्वतःसाठी एखादं चांगलं पातळ, चोळी किंवा सोन्याचा एखादा दागिना घेत. सर्वांचीच परिस्थिती गरिबीची असे. त्यामुळे सासूरवाशिणी दिवाळी, पंचमी, संक्रांत, माहेरची जत्रा, धोंडा अशा निमित्तानं माहेरी जात. मग माहेराचं नाव करून आईच्या बापाच्या माध्यमातून साठवलेल्या, स्वतःच्या कष्टानं कमावलेल्या पण उजळ माथ्यानं खर्च करायला बंदी असलेल्या पैशाचा विनियोग स्वतःसाठी तर कधी लेकरांसाठी करत. माहेरावरून येताना बाळासाठी कुंची, टोपडं, जाणत्या पोरासाठी कपडे, लेकीसाठी फ्रॉक, अंगी घेऊन येत. चाणाक्ष सासूच्या या गोष्टी लक्षात येत, पण कुठल्याही मार्गानं का होईना संसाराला हातभार लागतोय असं समजून ती या प्रकाराकडं दुर्लक्ष करी. कधी कधी मात्र स्त्रियांचा मूळ स्वभाव उफाळून ये. मग सुनेच्या माहेराचा उद्धार होई. एकदा याच कारणावरून आईचं आणि बाईचं कडाक्याचं भांडण झालं. बाई दिवाळी सणाला निमजला तिच्या माहेराला गेली होती. येताना शनिवारच्या बाजाराच्या दिवशी सुंदरला घेऊन ती दादांबरोबर परत घरी आली. येताना सुंदरला छान नवीन फ्रॉक घालून, पायात नवीन तोरड्या घालून, बाई नऊवारी लुगडं नेसून, खऱ्या कटकीची चोळी अंगात घालून मोठ्या खुशीत आणि दिमाखात सासरी परतली होती. माहेरी जाऊन आल्यानं बाई खूप आनंदात होती. तिचं हे रूप बघितलं आणि आईचा माथा ठणकला. रात्री नेमकं जेवणाच्या वेळेचा मुहूर्त साधून आईनं भांडायला सुरुवात केली. भांडणाचं निमित्त वेगळंच होतं, पण खरं कारण बाईने साचवलेल्या पैशातून तिच्यासाठी व लेकरांसाठी घेतलेल्या कपड्यांचा खर्च तिच्या माहेराने केलेला नसून तो सुनेनेच केलेला आहे असा आईला आलेला संशय हेच होतं. दोघींचं भांडण सुरू झालं. शब्दानं शब्द वाढत गेला. बाई ही आता शब्द खाली पडू देत नव्हती. तिच्या हिशेबानं तिचा संसार आता झाला होता. तिच्या गाठी 2 मुली आणि 1 मुलगा होता. तेव्हा ती सासूला घाबरायला तयार नव्हती. बोलता बोलता आई म्हणाली, मोठं तालेवार माहेर लागून गेलंय तुझं. 20 गाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव. जाकाडाला करती तू, इकडून नेती आणि तिकडून आणती. नाव बापाचं करतीस. बाई पण कमी नव्हती. आईच्या भावांनी अनेक कारणांनी तिच्या नवऱ्याकडून नेलेला पैसा परत केलेला नव्हता. तो डूख धरून ती म्हणाली, माझ्या बापाला 40 गाव मोकळे आहेत, पण तुझ्या भावासारखं बहिणीचं खात नाही. एवढं आमिर माहेर आहे,
तर बहिणीचे पैसे देऊन टाकावेत. आमच्या कष्टाचे आणि घामाचे पैसे जिरणार नाहीत त्यांना. रात्रंदिवस आम्ही कष्ट करतोय, दुसऱ्याच्या घामाचे पैसे बुडवायला लाज वाटली पाहिजे. आणि मग रणसंग्राम सुरू झाला. त्या रात्री कोणीच जेवलं नाही. पुढं भांडण कधी थांबलं ते मला, अक्काला आणि सुंदरला समजलंच नाही. पण इथून पुढे असे प्रसंग वारंवार घडायला लागले. सकाळी पुन्हा नवीन दिवस सुरू झाला. रोजची दैनंदिनी सुरू झाली. आई, बाई आणि दादा रात्री काही घडलंच नाही अशा पद्धतीनं कामाला लागले. बाई आणि दादा विड्या बांधायला गावात कारखान्यात गेले. कारखान्यात बाईला अनेक मैत्रिणी होत्या. सगळ्या सासूरवाशिणी असल्यानं त्या एकमेकांना सुखदुःख सांगत, एकमेकींचं सांत्वन करीत, धीर देत, वाईट आणि अडचणीच्या प्रसंगात धावून येत, मदतसुद्धा करत. महत्त्वाचं म्हणजे एखादा टोकाचा निर्णय घेण्यापासून त्या परावृत्त करत, एकमेकांच्या गळ्यात पडून रडत. आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांना एकमेकींचा आधार मिळे. सर्वांचीच परिस्थिती सारखी असल्यानं प्रत्येकीला अशा प्रसंगाला कधीतरी तोंड द्यावंच लागे. बाईच्या शेजारी आणि सभोवती वाळ्यांची शेवंता मामी, येवल्यांची लीला आत्ती, उनवण्यांची लहान आती, एरंड्याची रखमाई, वाळ्यांच्या पार्वताई, इंदुबाई, काळ्यांची राधा अशा अनेक महिला कामगार होत्या. एका दालनात जवळपास 25-30 महिला कामगार काम करत. स्वभाव वैशिष्ट्यांमुळे कधीकधी भांडणही होत. भांडणासाठी किरकोळ कारण पुरे होय. तंबाखू घेऊन जागेवर येताना, लघवीवरून परत येताना, विड्यांचं माप द्यायला जाताना किंवा पानांचे पुडे घेऊन येताना एखादीला चुकून पाय लागला तर कुरबुरी होत. कधीकधी बसण्याच्या जागेवरून हमरी तुमरी होई. एखाद्या लेकरवाळीनं झोळी बांधली असेल आणि तान्ह्या बाळानं सुसू केल्यानं ती रडायला लागल्यावर त्याची आई झोळीकडे न बघताच पायाच्या अंगठ्याला बांधलेल्या दोरीनं झोका दे. तेव्हा झोळीच्या कापडातून बाळाची सू महिला कामगारांच्या सुपात पडे. कोणाच्या डोक्यावरील पदर ओला होई, कोणाचा दोऱ्याचा बंडल ओला होई. अशा वेळी बऱ्याचदा समजूतदारपणा दाखवला जाई, पण एखादी मागच्या कुठल्या तरी रागाचा वचपा काढी. अशा वेळी बाळाची आई गप्प बसणं पसंत करी. दुपारचं जेवण सगळेजण बसल्या जागीच घेत. एकमेकींची कालवणं किंवा नवीन खाण्याची जिन्नस आग्रहानं सर्वांना वाढत. सगळ्या कामगारांसाठी पाण्याचे 2 मोठे रांजण भरून ठेवलेले असत. गावच्या बारवेवरून पाणी आणून हे रांजण रोज भरले जात. कारखाना कामगारांनी पूर्ण भरायच्या आधी केर कचरा झाडून साफ केला जाई. यासाठी स्वतंत्र महिलेची नेमणूक केली होती. पण तरीही कारखान्यात आरोग्यदायी वातावरण कधीच नसायचं. सगळ्या इमारतीत तंबाखूचा उग्र दर्प भरलेला असायचा. बऱ्याच महिला कामगारांना मिसरी लावण्याचं किंवा तंबाखू खाण्याचं व्यसन जडलेलं असे. त्यामुळे त्यांना वारंवार थुंकावे लागे. त्या थुंकण्यासाठी बाहेर न जाता बैठकीसाठी ढुंगणाखाली घेतलेल्या पोत्याच्या बस्कराखाली पिचकारी टाकत. पिण्याच्या पाण्याच्या रांजणात अस्वच्छ आणि उष्टे पेले घातल्यानं पाण्याच्या स्वच्छतेची ऐशी की तैशी होऊन जाई. विडी गोलाकार वळल्यानंतर तिच्या तोंडाकडून आणि शेपटाकडून पानाचा विशिष्ट दुमडा करून ती नैसर्गिकरित्या हवाबंद केली जाई. यासाठी लांब नखानं पान व्यवस्थित दुमडावं लागे. म्हणून पुरुष आणि महिला कामगारांच्या एका बोटाचं नख कायम वाढलेलं असे. त्यात तंबाखू किंवा इतर मळ साचण्याची कायमच शक्यता होती. त्यातील घाण जेवणाबरोबर कामगारांच्या पोटात जाई. कामगारांसाठी शौचालयाची, मुतारीची कुठलीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे महिला कामगार एखाद्या शेताच्या बांधाकडं आणि पुरुष कामगार दुसऱ्या एखाद्या शेताच्या आड किंवा पडक्या भिंतीच्या आडोशाला नैसर्गिक विधी उरकत. पुरुष आणि महिला कामगारांनी एकमेकांना न सांगता समजूतदारपणानं नैसर्गिक आडोशाची विभागणी करून घेतलेली असे. कारखान्यापासून आडोशाचं अंतर बरंच असे. त्यामुळे कामगार लघवी आली तरी जागेवरून उठायचा कंटाळा करत. त्यामुळे नैसर्गिक उर्मी दाबली जाई. यामुळे कालांतरानं या कामगारांना मूत्रपिंडाचे किंवा पोटाचे विकार उद्भवत. विड्या वळताना मांडी घालून सूप मांडीवर घेऊन बसावं लागे. त्यामुळे कामगारांची मान कायमच पुढे झुकलेली असे. दिवसातील 8 तास शारीरिक स्थितीमुळे पाठीच्या कण्याला बाक येई. महिला कामगारांवर याचा जास्त परिणाम दिसून येई. वय कल्यानंतर म्हातारपणी बऱ्याच महिलांना ताठ मान करून उभं राहणं शक्य झालं नाही. काही कायमच्या कुबड्या झाल्या. तंबाखूच्या सानिध्यात राहिल्यानं क्षयरोगासारख्या दुर्धर आजारास काहींना सामोरं जावं लागलं. कालांतरानं या महिलांची शारीरिक क्षमता कमी होत गेल्यानं त्या विड्यांच्या व्यतिरिक्त अन्य काम करू शकल्या नाहीत. बहुधा कारखान्याला समोरच्या भिंतीला 2 दरवाजे असत. पुढच्या दालनात पुरुष आणि मागच्या दालनात स्त्री कामगार बसत.
दोन्ही दालनातील मधल्या भिंतीलाही 2 दरवाजे असत. महिलांच्या दालनाच्या मागच्या भिंतीलाही एक दरवाजा असे. बऱ्याचदा स्त्री आणि पुरुष कामगारांच्या जोड्या एकाच मालकाच्या विडी कारखान्यात काम करत. दालनातील बसायची जागा सहेतुकपणे निवडली जाई. पुरुष कामगार स्त्री दालनातील आपली बायको सहज दिसावी अशा रीतीनं बैठकीचं आसन जमवी. स्त्री कामगार सुद्धा अशाच प्रकारे बसत. पण असा काही नियम नव्हता. मानवी स्वभाव आणि सहजरित्या संपर्क साधावा यासाठी हा खटाटोप असावा. कारखाना सांभाळणारे आणि रोजचा व्याप बघणारे कारकून कामगारांच्या पुढं तयार केलेल्या उंचवट्यावर गादी टाकून बसत. 2 समंजस आणि हिशेब लिहिता येणारे प्रौढ पुरुष कारकुनीची जबाबदारी घेत. त्यांना मासिक पगार मालकाकडून दिला जाई. दोघांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असत. एक जण सकाळी लवकर येऊन प्रत्येक कामगाराला त्याला ठरवून दिलेल्या विड्यांच्या प्रमाणात तंबाखू वजनावर मोजून देई. दर 1000 विड्यांसाठी 200 ग्रॅम पिवळी तंबाखू कामगाराच्या सुपात वजन करून दिली जाई. कामगारानं संध्याकाळी विडी बंडलाचं माप जमा करताना जर विड्या 1000पेक्षा किंवा सकाळी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी भरल्या तर त्या कमी विड्यांच्या प्रमाणात उरलेली तंबाखू परत जमा करावी लागे. सकाळी तंबाखू वाटप करणाऱ्या कारकुनाकडं तंबाखूच्या हिशेबाची जबाबदारी असे. याच कारकुनाकडं संध्याकाळी तयार झालेल्या विड्या ताब्यात घेऊन त्याची दररोजची नोंद ठेवण्याचीही जबाबदारी असे. रविवार ते शुक्रवार या कालावधीत कामगारांनी बांधलेल्या विड्यांचा ताळेबंद ठेवून दर 1000 ठरलेली मजुरी अर्थात खर्ची वाटण्याची जबाबदारीही याच कारकुनाकडे असे. थोडक्यात कामगारांचे आर्थिक व्यवहार हा कारकून सांभाळी. साहजिकच त्याचा धाक निर्माण होई आणि त्याला थोरला किंवा मोठा कारकून म्हणत. दुसरा कारकून विड्यांच्या प्रमाणात तेंदूपानाचे पुडे वाटण्याचं काम करी. 1000 विड्यांसाठी तेंदूपानाच्या गुणवत्तेनुसार 800 ग्रॅम ते 1 किलो वजनाचे पुडे कामगाराला मोजून द्यावे लागत. याशिवाय वळलेल्या विडीला बारीक दोऱ्याची गाठ बांधावी लागे. कामगारांना या दोऱ्याची गुंडी किंवा गोल रीळ देण्यात येई. कधीकधी दोऱ्याचा सुटा लांबलचक चटका उपलब्ध होई. या चटक्यातील दोऱ्याची रिळ्यात गुंडाळी केल्यानंतरच तो विडी बांधण्यासाठी वापरता येत असे. दोऱ्याच्या चटक्याऐवजी रीळ मिळवण्यासाठी कामगार या कारकुनाकडे आग्रही असत. हाच अधिकारी संध्याकाळी कामगारांनी जमा केलेले विड्यांचे बंडल मोजून एका मोठ्या कामाटाच्या पाटीत गोलाकार पद्धतीनं रचून ठेवी. विडी बंडल भरलेली लाकडी पाटी संगमनेरला मुख्यालयी सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी या दुसऱ्या कारकुनाकडे असे. दिवसभर कामगारांचं विड्या वळणं सुरू असताना ज्या कामगारांच्या किंवा नवशिक्या कामगारांच्या विड्या एकसारख्या येत नसत त्यांना पत्र्याचा विडी बंडलाचा आकाराचा साचा दिला जाई. त्यामुळे बंडल तयार झाला की साच्यात घालून लांबी आणि जाडी नियंत्रित करायला सोपं होई. एवढं करूनही जर विड्या ओबडधोबड कमी जास्त लांबीच्या झाल्या किंवा विडी बांधण्याचा दोरा सैल असला, त्याची गाठ सुटलेली दिसली तर छाट म्हणून असे विडी बंडल बाजूला काढले जात. या विड्यांची मजुरी कामगाराला मिळत नसे. त्याशिवाय त्यासाठी लागलेली तंबाखू तेंदूपाने यांची भरपाई कामगारांना खिशातून करावी लागे. हा आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी सगळेच कामगार या कारकुनाला टरकून असत. कामगारांना तेंदूपानाचे पुडे वजनावर वाटले जात. अशावेळी त्यानं पिचलेली पानं आपल्याला देऊ नयेत किंवा वजनाचं झुकतं माप आपल्या पदरात पडावं यासाठी सर्वच कामगार त्याच्याशी सलोख्याचे संबंध ठेवत. संध्याकाळी कारखाना सोडताना एखादा कामगार चोरून लपून विड्यांसाठी दिलेली तंबाखू घरी नेत नसल्याची खातरजमा करण्यासाठी त्याची झडती घेण्याचा अधिकार त्याला असे. अर्थात असा प्रसंग अगदीच दुर्मिळ असे. सर्वच कामगार आपल्या इब्रतीला सांभाळून असत. कारखान्यातील कामगारांच्या विड्यांच्या संख्येवर मुख्यालयातून कारखान्यास तेंदूपानाचा आणि तंबाखूचा पुरवठा केला जाई. तंबाखू जुटाच्या पोत्यामध्ये आणि तेंदूपाने जुट्याच्याच बोंद्र्यामध्ये भरून दिवसाआड किंवा आठवड्यातून एकदा कंपनीच्या ट्रकमधून कारखान्यात पोहोच केले जाई. तेंदूपानांच्या रिकाम्या बोंद्राचा उपयोग कामगारांनी विडीसाठी योग्य आकारात कापलेली पानं ठेवण्यासाठी होई. कापलेली पानं मऊ आणि नरम राहावी यासाठी त्यांवर पाण्याचा हलकासा शिडकावा करून ओल्या कलतानात ती दाबून बांधून ठेवत. यामुळे पानं दिवसभर मऊ राहत. कामगार याला पानांची थप्पी म्हणत. दोन्ही कारकून टापटिपीत राहत. लिहिता वाचता येत असल्यानं त्यांचा रुबाब वाढे. शेजारच्या चंदनापुरी गावात उंट विडी कारखाना याआधीच आला होता. पण काही कारणांमुळे एक कामगार साहेबू रहाणे यानं कारखान्यातील मारुती अरगडे या कारकुनास मारलं आणि शारीरिक इजा केली.
या कारणामुळे विडी कारखानदारानं चंदनापुरीच्या कारखान्यास टाळं ठोकलं. इतर गरजू कामगारांनी मालकाच्या खूप मिन्नतवाऱ्या केल्या, पण मालक बदला नाही. शेवटी कारखान्यातील सर्व कामगार 2 किलोमीटर येऊन झोळ्याच्या कारखान्यात विड्या बांधू लागले. या गोष्टीमुळे कामगारांमध्ये एक प्रकारचा धाक निर्माण झाला आणि कारकुनाचा भाव अजूनच वधारला. झोळ्याच्या कारखान्यात सुखदेव आहेर, रंगनाथ मंडलिक, सोमनाथ राऊळ, सखाराम माताडे, गणपत माताडे असे अनेक चांगल्या स्वभावाचे आणि कामगारप्रिय कारकून होऊन गेले. कारखान्याचे वरिष्ठ नियंत्रण ऑफिस संगमनेरला होते. तिथं बाबूलालजी नावाचा अतिशय हुशार आणि शहाणा माणूस व्यवस्थापक म्हणून काम करत होता. कामगार आणि मालक यांच्यातील दुवा म्हणून ते समक्षपणे जबाबदारी सांभाळत असत. कामगारांना त्यांचा आधार वाटे. एकदा कारखाना भरलेला असताना एक मोकाट कुत्रं भाकरीच्या वासानं कारखान्यात शिरलं. ते इकडं तिकडं फिरत असताना साहेबू नवले या कामगारानं जवळचा दगड त्याला फिरकावून मारला. इतक्यात कुत्रं दरवाजाच्या दिशेनं उडी मारून बाहेर पळालं. भिरकावलेला दगड मात्र गादीवर बसलेल्या सखाराम माताडे या कारकुनाला लागला. सफेद शर्ट, एकटांगी धोतर आणि डोक्यावर काळी टोपी असा त्यांचा पेहराव असे. दगडामुळे त्यांच्या डोक्याला खोक पडली. रक्त सांडलं. आता मोठा गदारोळ होणार, घटना मालकापर्यंत जाणार आणि या कारणावरून झोळ्याचा कारखाना मालक बंद करणार अशी भीती कामगारांना वाटायला लागली. पण तसं घडलं नाही. माताडे कारकून यांनी खूप समंजसपणे या घटनेकडे बघितलं. त्यांनी कुठलीच तक्रार नोंदवली नाही. बाबूलालजींनी पण शहाणपणानं दुर्लक्ष केलं. त्यानंतर सखाराम माताडे यांच्याविषयीचा कामगारांचा आदर अधिकच दुणावला. 6 ऋतूंचे 6 सोहळे निसर्ग न विसरता न थांबता साजरे करत होता. ग्रीष्माच्या चटक्यानं हैराण झालेली वसुंधरा वर्षाच्या शिडकाव्यानं आणि आवेगानं बरसलेल्या मेघवृष्टीत सचैल न्हात होती. सर्व प्राणी मात्र निसर्गाच्या बंधनानं बंधितच होते. या निसर्ग चक्राचाच अविभाज्य घटक असलेल्या बाईदादांना आता 4थ्या अपत्याची चाहूल लागली आणि बाई बहुप्रसवा झाली. प्रत्येक अपत्यानंतर 2.5-3 वर्षांच्या अंतरानंतर घरात पाळणा हलू लागला. सुंदरच्या जन्मानंतर रजनी आणि तिच्या पाठीवर विजया अशा 3 मुली माझ्या पाठीवर देवानं या घरात धाडून दिल्या. त्यानंतर तिघींच्या पाठीवर सुधीर निपजला आणि शेंडेफळ म्हणून कुसुम आली. मग 8 बाळणपणाच्या असह्य शारीरिक हानीला कंटाळून बाईनं निसर्गाला अटकाव केला आणि आम्हा 8 जणांना या जगात आणणारी गर्भकोशिका स्वतःच्या उदरातून शल्यक्रिया करून बाहेर काढून टाकली. मग देवानं बाईदादांना नैसर्गिक देणं बंद केलं. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. आई आणि दादा असे दोघेच राहणाऱ्या घरात आता बाई आणि आम्ही 7 भावंड यांचा कळप नांदू लागला. आता घरात खाणारी लहान मोठी 10 तोंड झाली. मी आणि अक्का असेपर्यंत घरातील 5 जणांचं कुटुंब अगदी आटोपशीर व समाधानी होतं. बाई व दादा यांची दर आठवड्याची कमाई आणि जिरायत जमिनीतून सालाला पुरेल इतकं होणारं धनधान्य यामुळे सगळं अगदी मजेत चाललेलं होतं. पण खाणारी तोंड वाढल्यानं आपोआपच माझे आणि अक्काचे लाडाचे दिवस भुरकन उडून गेले. आता वंशाला 2 दिवे झाल्यानं लाडाकोडाची जागा जबाबदारीनं घेतली. 6 वर्षांचा होईपर्यंत माझे लाड कौतुक सुरूच होते. भला थोरला घोडा होईपर्यंत आई मला पाठकुळी बांधून मिरवत होती. मी 4-5 वर्षांचा असेन. आईला चंदनापुरी तिच्या आईकडं भोराईकडं जायचं होतं. बाईदादा घरची नेहमीची कामं उरकून कारखान्यात गेले. आईंनी शेळ्यांना गवत आणून टाकलं. त्यांना पाणी पाजलं. मग मला मांजरपाटाच्या धोतरात पाठकुळी बांधून चंदनापुरीकडे पायी निघाली. झोळ्यावरून चंदनापुरीला जाताना दोन्ही गावांच्या शिवेवर ओढा आहे. ओढ्याच्या दक्षिणेला चंदनापुरीचं शिवार चालू होई. ओढ्याच्या अलीकडं राहण्यांच्या वावरात वडाचं मोठं झाड होतं. कदाचित अजूनही असेल. त्या विशाल वृक्षाखाली थंडगार सावली पडलेली असायची. उन्हाळ्यात मेंढ्यांचा कळप दुपारच्या रणरणत्या उन्हात सावलीला विसावलेला असायचा. त्याचवेळी वडाच्या लाल हिरव्या रंगाच्या बोरीच्या आकारांच्या फळांचा टपाडा झाडाखाली पडलेला असायचा. ही फळं उलगडून पाहिली की त्यात लालसर रंगाचे पुंकेसर आणि गरेदार राळाच्या आकाराचे सूक्ष्म बिंदू गोल बाहेर येत. अगदी बारीक आकाराचे किडेही बाहेर पडत. चवीला गोड असणारी ही फळं या वळवळ करणाऱ्या किड्यांमुळे तोंडात टाकायला नको वाटत. वटवृक्षाचा प्रचंड पर्णसंभार आणि दाट सावली यामुळे
कोणाही प्रवाशाला विश्रांतीचा मोह आवरता येत नव्हता. वाटसरूंची पाऊलवाट नेमकी या वृक्षराजाच्या जवळूनच जायची. वटवृक्ष ओलांडून 50 पावलं पुढे टाकली की ओढ्यात उतरत असताना अलीकडच्या उतारावर उंच बाभळीचं दाटवण होतं. ओढ्याच्या उतरण्याची पायवाट दोन्ही बाजूंकडील बाभळीच्या फांद्यांच्या नैसर्गिक कमानीतून ओढ्यात उतरे. त्या दिवशी आई आणि मी पाठीवरच्या झोळीतून जात असताना आजीनं तिचा लुगड्याचा पदर माझ्या तोंडावर टाकला. मला काही दिसू नये म्हणून तिनं मला डोळे बंद करायला सांगितले. तरीही आईच्या पदरामधून मी ओढ्याकडे पाहावं तसं वरती बघितलं. तेव्हा पायवाटेच्या वर असणाऱ्या भिंतीला फिकट पिवळ्या रंगाचं जनावर तोंड लोंबकळलेल्या अवस्थेत टांगून ठेवलं होतं. ते बघताच मी घाबरून डोळे मिटून घेतले. चंदनापुरीला गेल्यानंतर वरच्या आळीतील आईच्या माहेराच्या वाड्यात पोहोचलो. वाड्यात गेल्यावर आईनं तिच्या छातीशी घट्ट आवळून बांधलेली माझी पाठखुळीची गाठ सोडली आणि मी खाली उतरलो. ते बघताच तिची आई म्हणजे माझ्या आजीची आई रागानं आईला ओरडली, पारू, अगं आता तुझा नातू मोठा झालाय. आता त्याला पाठकुळी बांधू नकोस. त्याचे त्याला धडधाकट पाय आहेत. त्याच्या पायानं त्याला चालू दे. हे ऐकल्यावर मला त्या गोऱ्या म्हातारीचा राग आला. तिनं मला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, पण मी आईच्या पाठीमागं पदराच्या आड फुरकटून बसलो. नंतर तसाच झोपी गेलो. शिवाई म्हणजे माझ्या आजीची आई. सफेदीकडे झुकणारा गोरा रंग. तिच्या अनोख्या गोऱ्या रंगामुळे तिला सगळेजण भोराई म्हणत. मूळच्या रेखीव आणि गोल चेहऱ्यावर आता सुरकुत्यांनी जाळं विणलं होतं. हातावर पण आता सुरकुत्या जमा झाल्या होत्या. आपल्या लेकीवर तिचं आतोनात प्रेम. लेक अकाली अल्पवयात विधवा झाल्यानंतर ती वृद्धा भक्कमपणे ताकदीनं तिच्या पाठीशी उभी राहिली होती. तिच्या प्रत्येक क्षणाची काळजी या माऊलीनं देहात प्राण असेपर्यंत केली. आपले दीर, भाये, मुलं, पुतणे यांची ताकद लेकीच्या पाठीशी तिनं उभी केली. 2 मैलांवर असणाऱ्या लेकीनं माहेराचा धावा केला तर भरल्या ताटावरून उठून हात धुवायला बहिणीच्या दारात उभे असणारे भाऊ आणि भावजया भोराई आजीनं लेकीसाठी सदैव तयार ठेवल्या. त्यामुळे लेकीचं रांडाव पण कडेला गेलं. आईला याची कल्पना आणि जाणीव होती, म्हणूनच ती कोणालाच घाबरत नव्हती. लेकाला मुलगा झाल्यावर ती भरून पावली. आपलं कुंकू नातू म्हणून जन्माला आलंय या समजापायी तिनं माझ्या लाडात कसूर ठेवली नाही. झोपेतून उठल्यावर तिथंच दूध आणि बाजरीची भाकरी चुरून खाल्ल्यावर 3ऱ्या प्रहरी आम्ही परत निघालो. भोराईच्या म्हणण्याप्रमाणे नाईलाजानं मी पायी चालत चालत मळूबाईच्या देवळापर्यंत आलो. आईनं देवीचं आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. देवळाबाहेर ठेवलेल्या पत्र्याच्या डब्यातील अंगारा तिनं तिच्या आणि माझ्याही कपाळी लावला. मी एकदा वरच्या आळीकडे बघितलं आणि एका जागी ठाण मांडून उभा राहिलो. आता मी भोराईच्या अधिकार कक्षेच्या बाहेर होतो. आईनं ही गोष्ट मनोमन ओळखली आणि मला पाठकुळी टाकलं. बाईदादा कारखान्यातून घरी यायच्या आधी आम्ही घरी पोहोचलो सुद्धा.